नमस्कार. आज आपण मशीन लर्निंगचे एक रहस्य उलगडणार आहोत, तेही एका वैश्विक गूढाच्या मदतीने. विचार करा, एखादा मशीन अंतराळातून येणारे अदृश्य कण ओळखायला शिकू शकेल का? चला तर मग बघूया. तर हाच आहे आपला आजचा मुख्य प्रश्न. आणि ही गोष्ट म्हणजे एक प्रकारची वैज्ञानिक डिटेक्टिव्ह स्टोरी आहे, जी आपल्याला थेट मशीन लर्निंगच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाईल. ओके, तर आपल्या कथेला सुरुवात करूया. ही गोष्ट आहे एका जबरदस्त दुर्बिणीची. नाव आहे मॅजिक गॅगर टेलिस्कोप आणि तिच्यासमोर एक मोठं वैश्विक आव्हान उभं आहे. तर आपल्याला जो काही डेटा मिळणार आहे तो येतोय इथून. हा एक खराखुरा टेलिस्कोप आहे बरं का. याचं काम आहे अंतराळातून येणाऱ्या हाय एनर्जी पार्टिकल्सना, म्हणजे अतिऊर्जावान कणांना शोधणं. होतं काय की जेव्हा हे कण आपल्या वातावरणाला धडकतात तेव्हा एक खास प्रकारचा प्रकाश तयार होतो आणि हा टेलिस्कोप बरोबर तोच प्रकाश पकडतो. आता इथे खरी गंमत सुरू होते. टेलिस्कोप काय करतो की प्रत्येक कणाच्या प्रकाशाचा जो पॅटर्न आहे त्याला अशा काही आकड्यांमध्ये रेकॉर्ड करतो. ह्यांनाच फीचर्स किंवा वैशिष्ट्ये म्हणतात. आणि आपलं मुख्य ध्येय काय? तर मशीनला फक्त हे आकडे बघून शेवटच्या कॉलममधलं उत्तर, म्हणजे तो कण गॅमा आहे की हॅड्रॉन, हे ओळखायला शिकवायचं आहे. तर हे आहेत आपले दोन प्रकारचे कण. गॅमा कण हे आपल्यासाठी महत्त्वाचे सिग्नल आहेत. समजा हा आपला खजिना आहे. आणि दुसरे आहेत हॅड्रॉन कण. हा म्हणजे फक्त बॅकग्राऊंड नॉईज, म्हणजे गोंगाट, जो आपल्याला नकोय तो फिल्टर करून बाजूला काढायचा आहे. मशीनला बरोबर हाच फरक ओळखायला शिकवायचा आहे. खजिना कोणता आणि कचरा कोणता. ठीक आहे, तर आपल्याला प्रॉब्लेम काय आहे हे तर कळलं. पण प्रश्न हा आहे की मशीन या डेटावरून शिकणार तरी कसं? चला आता आपण या विश्लेषणाच्या एकदम मुख्य भागाकडे वळूया आणि बघूया की मशीन लर्निंगची ही जादूची प्रक्रिया नक्की काम कशी करते. या समस्येसाठी आपण जी पद्धत वापरतोय तिला म्हणतात सुपरवाइज्ड लर्निंग. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण कल्पना सोपी आहे. म्हणजे काय, तर आपल्याकडे आधीपासूनच डेटा आहे आणि त्यासोबत त्याची बरोबर उत्तरं सुद्धा आहेत. अगदी जसं एखाद्या विद्यार्थ्याकडे अभ्यासासाठी प्रश्नपत्रिका आणि सोबत उत्तरपत्रिकाही असते, तसंच काहीसं. मशीनला हे सगळं दाखवून आपण ट्रेन करतो. पण इथे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण मशीनला शिकवण्यासाठी 100% डेटा वापरत नाही. आपण त्या डेटाची विभागणी करतो. एका मोठ्या भागावर, समजा 80%वर मशीनला शिकवलं जातं आणि उरलेला लहानसा भाग तो आपण बाजूला ठेवतो. त्यावर नंतर मशीनची परीक्षा घेतली जाते. यामुळेच आपल्याला कळतं की मशीनने फक्त पाठांतर केलंय की तिला खरंच संकल्पना समजली आहे. ही चॉकलेट बारची कल्पना एकदम परफेक्ट आहे, नाही का? विचार करा, जर आपण पूर्ण चॉकलेट बार ट्रेनिंगमध्येच वापरला तर मग मॉडेल्सची परीक्षा घ्यायला, म्हणजे ते नवीन डेटावर कसं काम करताय हे तपासायला आपल्याकडे काहीच उरणार नाही. म्हणून थोडासा तुकडा बाजूला ठेवणं खूप गरजेचं आहे. चला, आता आपल्याला शिकवण्याची पद्धत तर कळाली आहे. मग आता एका स्पर्धेचं आयोजन करूया. या स्पर्धेत वेगवेगळे मशीन लर्निंग अल्गोरिदम्स किंवा मॉडेल्स उतरतील आणि हे सर्व स्पर्धक तीच एक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील, वैश्विक कणांना ओळखण्याची. बघूया या स्पर्धेत कोण बाजी मारताय. तर रिंगमध्ये उतरतोय आपला पहिला स्पर्धक, के नियरेस्ट नेबर्स, म्हणजेच KNN. याचं काम करायची पद्धत एकदम सोपी आहे. याला शेजारधर्म पाळणारा मतदार म्हणूया. म्हणजे जेव्हा एखादा नवीन कण येतो तेव्हा तो फक्त आपल्या आजूबाजूच्या सगळ्यात जवळच्या शेजाऱ्यांकडे बघतो. जर त्याचे बहुतेक शेजारी गॅमा असतील तर तोही स्वतःला गॅमा म्हणून घेतो. सोपं आहे. आणि KNNचा स्कोर आहे 82% अचूकता. वा, ही सुरुवात तर खूप चांगली आहे. पण यापेक्षा जास्त स्कोर कोणी करू शकेल का? चला बघूया पुढच्या स्पर्धकाला. आणि आता येतोय आपला दुसरा स्पर्धक, सपोर्ट वेक्टर मशीन, म्हणजेच SVM. हा आहे परिपूर्ण विभाजक. याचं ध्येय काय, तर गॅमा आणि हॅड्रॉन कणांच्या दोन गटांमध्ये एक अशी परफेक्ट सीमारेषा आखायची की दोन्ही गटांमध्ये जास्तीत जास्त अंतर राहील. एकदम स्पष्ट विभागणी. आणि हे काय, SVMने तर तब्बल 87% अचूकतेसह एक मोठी झेप घेतली आहे. वा, आता या स्पर्धेत खरी रंगत यायला लागली आहे. आता येतोय आपला शेवटचा आणि सगळ्यात तगडा स्पर्धक, न्यूरल नेटवर्क. याचं काम थेट आपल्या मानवी मेंदूच्या रचनेवरून प्रेरित आहे. यात न्यूरॉन्सचे अनेक स्तर असतात जे एकमेकांशी जोडलेले असतात आणि त्यामुळेच हे मॉडेल डेटामधल्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि लपलेल्या पॅटर्न्सना सुद्धा ओळखायला शिकतं. आणि निकाल आला आहे. आश्चर्य म्हणजे न्यूरल नेटवर्कने सुद्धा SVM इतकीच, म्हणजे बरोबर 87% अचूकता मिळवली आहे. म्हणजे टाय झालाय. या विशिष्ट प्रॉब्लेमसाठी दोन्ही मॉडेल्सनी अगदी सारखीच आणि उत्तम कामगिरी केली आहे.
तर स्पर्धेचा निकाल आपल्या समोर आहे. SVM आणि न्यूरल नेटवर्क हे दोघंही विजेते ठरले आहेत. पण या निकालाचा नक्की अर्थ काय आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं महत्त्व काय? चला आता हेच समजून घेऊया आणि याचा संबंध आपल्या रोजच्या आयुष्याशी कसा आहे ते पाहूया. हा बार चार्ट बघा. इथे आपल्याला स्पर्धेचा निकाल अगदी स्पष्ट दिसतोय. KNN 82% आहे, तर SVM आणि न्यूरल नेटवर्क हे दोघेही 87% पोचून अव्वल ठरले आहेत. आता साहजिकच मनात प्रश्न येईल की ठीक आहे, पण कुठल्या तरी अंतराळातल्या दुर्बिणीच्या समस्येचा आणि आपल्या रोजच्या जगण्याचा काय संबंध, बरोबर? आणि इथेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कणांना गॅमा आणि हॅड्रॉन अशा 2 गटांमध्ये विभागण्याची जी मूळ प्रक्रिया आहे ना, अगदी तीच प्रक्रिया आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींमध्ये वापरली जाते. आपल्या ईमेलमध्ये येणारे स्पॅम मेसेजेस ओळखण्यापासून ते आपल्या फोनवरचा फेस रेकग्निशन इतकंच काय तर आजार ओळखण्यासाठी मेडिकल इमेजेसचं विश्लेषण करण्यापर्यंत सगळीकडे हीच पद्धत वापरली जाते. म्हणजे या सगळ्या चर्चेतून लक्षात घेण्यासारखा मुद्दा एकच आहे. लेबल लावलेल्या डेटावरून शिकण्याची ही जी पद्धत आहे, म्हणजे सुपरवाइज्ड लर्निंग, हे आजच्या तंत्रज्ञानामधलं एक अत्यंत मूलभूत आणि शक्तिशाली साधन आहे, जे हजारो वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी वापरलं जातं. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. जर अशी संधी मिळाली तर अशी कोणती समस्या आहे जी सोडवण्यासाठी एखाद्या मशीनला प्रशिक्षित करायला आवडेल? यावर नक्की विचार करा.